रात्रीची वेळ. हायवेवरून बस स्पीडमध्ये धावते. बसच्या मागे दोन टू व्हीलर. अंगात जॅकेट, तोंडाला मास्क, डोक्यावरती टोपी अशा वेशातले तरुण त्या टू व्हीलरवरून बसचा स्पीड मॅच करायचा प्रयत्न करतायत. काही क्षणात मागच्या बाजूने ते बसच्या जवळ पोहोचतात आणि त्यातला एक जण टू व्हीलरवरून बसच्या मागे धरून लटकतो. त्याच स्थितीमध्ये बसची डिकी उघडून आतमधलं प्रवाशांचं सामान खाली फेकतो आणि मग बस थांबल्यावरती तिथून जवळच्या शेतामध्ये फरार होतो. ऐकायला एकदम फिल्मी वाटत असलं तरी हे प्रत्यक्षामध्ये घडतंय धुळे सोलापूर हायवेवरती. गेल्या काही दिवसांमध्ये या हायवेवर चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावरती वाढल्यात. चालत्या ट्रॅव्हल बसवर चढून चोरी करणं असो की मग गाडीत आराम करणाऱ्या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणं असो, वाटमारीच्या अशा वेगवेगळ्या ट्रिक वापरून चोरट्यांनी धुळे सोलापूर हायवेवरती धुमाकूळ घालत दहशत निर्माण केली आहे. पण धुळे सोलापूर हायवेवरती सुरू असलेला वाटमारीचा हा नवा पॅटर्न आहे काय? या हायवेवरती चोरटे कशा पद्धतीनं प्रवाशांना अडवून लुटमार करतायत? धुळे सोलापूर हायवेवरती नक्की काय घडतंय आणि त्यावर पोलिसांनी कोणती कारवाई केली आहे? सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. गेल्या 2-3 दिवसांपासून ट्रॅव्हल बसच्या पाठीमागं असणारे दोन टू व्हीलरवाले फिल्मी स्टाईलने बसवरती चढून बॅगांची चोरी करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता. त्यानंतर हा व्हिडिओ धुळे सोलापूर हायवेवरचा आणि ऑक्टोबरमधला असल्याचं समोर आलं. बीड ते गेवराई दरम्यानच्या रस्त्यावरती हा प्रकार घडला होता. धुळे ते सोलापूर या दोन शहरांमधलं अंतर साधारण 464 किलोमीटर एवढं. दोन्ही शहरं या हायवेनं जोडली आहेत. रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावरती खासगी ट्रॅव्हल या हायवेवरून धावत असतात. हायवेवरच्या अशाच ट्रॅव्हल बसला टार्गेट करून वाटमारीचा नवा पॅटर्न चोरांनी शोधून काढलाय. मध्यरात्रीच्या सुमारास हायवेवरती बस आली की 5 जणांच्या टोळीने मिळून टू व्हीलरवरून बसचा पाठलाग करायचा. बसच्या मागच्या बाजूला आपली टू व्हीलर न्यायची. बसचा स्पीड मॅच होईपर्यंत वाट बघायची आणि मग बस टप्प्यात आली की एक जण टू व्हीलरवरून थेट बसच्या पाठीमागची शिडी उडी मारून पकडतो. मग बसच्या मागची डिकी उघडून त्यातल्या बॅगा खाली फेकतो. त्याचे चौघे साथीदार त्या बॅगा घेऊन तिथून फरार होतात. मग खाली काहीतरी पडल्याचा आवाज आल्यानं ड्रायव्हरने बसचा स्पीड कमी केला किंवा मग स्पीड ब्रेकरमुळे वेग कमी झाला की मागचा चोरटा हळूच बसवरून उतरून जवळच्या शेतामध्ये शिरून फरार व्हायचा. मग या बॅगांमधल्या मौल्यवान वस्तू घ्यायच्या आणि इतर सामान टाकून द्यायचं. हा या चोरट्यांचा हायवेवरचा वाटमारीचा नवा पॅटर्न. या प्रकाराबद्दल बऱ्याचदा ड्रायव्हर आणि प्रवाशांपैकी कुणालाच काहीही समजत नाही. मागच्या 15 ते 20 दिवसांपासून या हायवेवरती विशेषतः बीड जवळ आल्यावर चोरी आणि वाटमारीच्या मोठ्या प्रमाणावरती घटना घडल्या आहेत. पण हायवेवरती चोरटे फक्त या एकाच पद्धतीने चोऱ्या करतात का? तर असंही नाही. चालत्या ट्रॅव्हल बसवर चढण्यासोबतच धुळे सोलापूर हायवेवरती वाटमारी करण्याचे अजूनही काही पॅटर्न आहेत. रात्रीच्या वेळी प्रायव्हेट ट्रॅव्हल बस हायवेवरच्या एखाद्या हॉटेलवरती जेवण करण्यासाठी थांबली की अशा गाड्यांनाही आता लक्ष केलं जातंय. बस हॉटेलवरती थांबली की अंधारात कुणाचंही लक्ष नसताना चोरटे बसच्या छतावरती जाऊन दबा धरून बसतात. मग एकदा गाडी तिथून निघाली की काही वेळाने वरच्या कॅरियरवर असलेल्या प्रवाशांच्या बॅगा खाली फेकल्या जातात. मग ठरल्याप्रमाणे त्यांचे इतर साथीदार टू व्हीलरवरून त्या बॅगा उचलून तिथून फरार होतात. पुढे चढावरती किंवा मग टोल नाक्यावरती बसचा स्पीड कमी झाला की हळूच बसच्या छतावरून खाली यायचं आणि तिथून धूम ठोकायची. हा सुद्धा एक वाटमारीचा नवा पॅटर्न समोर आलाय. आता यामध्ये बॅगा खाली पडताना ड्रायव्हरला समजलं तरी हायवे असल्यामुळं बस रिव्हर्स घेऊन चोरांचा पाठलाग करणं त्याला शक्य होत नाही. शिवाय चोरट्यांकडे टू व्हीलर असल्यामुळं ते रॉंग साईडने जाण्याचा किंवा मग डिवायडरवरून गाडी टाकून पलीकडे जाऊन पळून जाण्याचा प्रतापही करू शकतात. त्यामुळं या घटना दिवसेंदिवस धुळे सोलापूर हायवेवरती वाढतायत. बऱ्याचदा या हायवेवरती बाहेरच्या राज्यातून आलेले प्रवासी एखाद्या बंद हॉटेलसमोर गाडी थांबून गाडीमध्येच आराम करत असतात. अशा प्रवाशांनाही चाकूचा किंवा मग धारदार शस्त्रांचा धाक दाखवून लुटमार केली जाते. 2 दिवसांपूर्वी तेलंगणातलं एक कुटुंब बीडच्या गेवराई जवळून शिर्डीला निघालं होतं. रात्रीची वेळ होती. काही जणांनी हायवेवरती या कुटुंबाचा रस्ता अडवला. मदत मागण्याच्या बहाण्याने ती गाडी थांबवण्यात आली होती. पण नंतर चोरट्यांनी या कुटुंबाला लोखंडी रॉडने मारहाण करून लुटलं. या कुटुंबाचे 3,46,000 रुपयांचे दागिने चोरण्यात आले. हे सगळं घडत असताना शेजारच्या लेनवरून जाणाऱ्या एका ट्रक ड्रायव्हरने या सगळ्या प्रकाराचा व्हिडिओ काढला आणि वाटमारी करणारे चोरटे कॅमेऱ्यामध्ये कैद झाले. या चोरीच्या घटनेनंतर बीड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध सुरू आहे. आता धावत्या बसवरती मागच्या बाजूने चढणं, हॉटेलवरती थांबलेल्या बसवरती दबा धरून बसून बॅगा चोरणं, गाडीत एकट्या थांबलेल्या प्रवाशांना गाठणं किंवा मग रात्रीच्या वेळी मदतीच्या बहाण्याने थांबून मारहाण करून लुटणं, अशा अनेक प्रकारे धुळे सोलापूर हायवेवरती
वाटमारीचे पॅटर्न समोर आले आहेत. यासोबतच खोटा अपघात दाखवून एखादं वाहन थांबवायचं आणि मग लुटमार करायची. तसंच रस्त्यावरती जॅक किंवा खिळे टाकून लुटणं, टू व्हीलरवरती एकटा माणूस असेल तर त्याला कट मारून लुटणं, ठिबकचे पाईप रस्त्यावरती टाकून स्पीड ब्रेकर असल्याचं भासवत गाडी थांबवून लुटणं, अशा अनेक पद्धतीनं या हायवेवरती वाटमारीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळं सध्या धुळे सोलापूर हायवेवरून रात्रीचा प्रवास करायला अनेक जण घाबरत आहेत. आता अशा प्रकारच्या अनेक घटना बीडमध्ये समोर आल्यानंतर पोलीस सुद्धा ॲक्शन मोडवरती आले आहेत. बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी गेवराई, बीड ग्रामीण आणि नेकनूर पोलिसांना विशेष सूचना दिल्या आहेत. या हायवेवरची गस्त वाढवणं आणि त्यासोबतच हे चोरीचे प्रकार थांबवण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांनी अशा सगळ्या प्रकारांची गंभीर दखल घेऊन या हायवेवरती लुटमार होणाऱ्या 10 ठिकाणांची एक यादी जाहीर केली आहे. धुळे सोलापूर हायवेवरचा बीडचा मांजरसुंबा घाट, चौसाळा बायपास, धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीतला पारगाव बायपास, सरमकुंडी फाटा, इंदापूर फाटा, पारडी फाटा, तेरखेडा घुले माळचा जवळचा उड्डाणपूल, तेरखेडा ते येडशी टोल नाका, येडशी बायपास, धाराशिव ते तुळजापूर रस्ता, ही 10 ठिकाणं पोलिसांकडून हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळं रात्रीच्या वेळी हायवेवरून प्रवास करताना या 10 ठिकाणी प्रवाशांनी आणि वाहन चालकांनी अधिक सतर्क राहावं असं पोलिसांनी सांगितलंय. सोबतच बीड पोलिसांनी रात्रीच्या वेळी हायवेवरती पेट्रोलिंगसाठी 7 वाहनं सुद्धा तैनात केली आहेत. या परिसरातले सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुद्धा सुरू आहे. हायवेवरचे हॉटेल चालक आणि इतर संबंधित लोकांची सुद्धा मदत घेतली जाते. रात्रीच्या वेळी कोणतीही संशयास्पद हालचाल वाटली तर लगेच पोलिसांना कळवण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. त्यामुळं आता धुळे सोलापूर हायवेवरती वाटमारी करणारे चोर पोलिसांच्या हाती कधी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण तोपर्यंत या हायवेवरून प्रवास करणाऱ्यांच्या मनामध्ये वाटमारीची भीती आणि दहशत मात्र कायम राहील. लूटमारीच्या या सगळ्या प्रकाराबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.